नक्कीच सिंगाननी टीम
आपण नाश्ता करू शकता. इकडे नाश्त्याची सोय केलेली आहे आपल्यासाठी. आणि एवन सिंगनने टीमने आपले सन्मान चिन्ह पण घेऊन जायचं आहे. तुम्ही आलात, पहिला सामना खेळात, उत्कृष्ट असा खेळही दाखवलात, धन्यवाद त्याबद्दल. पूर्ण टीमने इकडे यायचं आहे. सन्मान चिन्ह घ्या आणि नाश्त्याची सोय केलेली आहे आपल्याला. नक्कीच. आणि इथे श्री गणेश क्रिकेट क्लबचे आपले जुने प्लेयर आणि गणेशवाडीचे ग्रामस्थ श्री संदीप खशाबा होगले व शंकर महाराज होगले यांनी नाश्त्याची सोय केलेली आहे. तरी सकाळी लवकर श्री गणेश क्रिकेट क्लबचे सगळे प्लेयर आणि दोन्ही टीम या आलेले आहेत. त्यांनी त्यांच्यासाठी तर नक्कीच हा नाश्ता असेल. आणि बाकी प्लेयर कोण असतील ज्यांना नाश्ता करायचा आहे त्यांनी याच बीच मध्ये पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नमुना आहे. सन्मान करत आहेत आमचे आधारस्तंभ आबा विकास. ओके, कमलेश नायकवडी आलेले आहेत, ते नाश्ता करत आहेत सध्या. नक्कीच आबो 8 रन. पुढचा चेंडू ओ उत्कृष्ट असा एकदम हलकाच मारलाय. फॉलोथ्रोच्या बाहेर, ग्राउंडच्या बाहेर मैदानामध्ये. कोणीतरी लवकरात लवकर जा आणि चेंडू आणा. कोण असेल मैदानात गार्डन मध्ये तर चेंडू मागवा प्लीज. षटकार. थँक्यू सो मच. छोटे प्लेयर यांनी चेंडू आम्हाला रिटर्न दिला, धन्यवाद. नक्कीच आबा कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन यांच्या तर्फे खेळवण्यात जाणारा श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित संत तुकाराम महाराज चषक 2025 यामध्ये सर्व चषक सौजन्य श्री कैलासवासी काशीबाई शंकर हिनुकले यांच्या स्मरणार्थ श्री सूरज बाबूराव होगले यांच्यातर्फे पुढचा चेंडू आणि निर्धाव. ओव्हर संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 15. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 15. पुढचा चेंडू, पुढचा गोलंदाज आहे तो नाव माहिती आहे का? पंधरा झाले ना. तळ गरम मसाला मैदान शेजारी ऐरोली या ठिकाणी आयोजित पर्व 3रे श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी YouTube लाईव्ह सामने. लवकरात लवकर सामना चालू करा, खूपच वेळ जात आहे. पेनल्टी देण्यात येईल. अंपायर 1 ओव्हर 3 मिनिटात टाकून झालीच पाहिजे, नाहीतर समोरच्या संघाला पेनल्टी लावा. पुढचा चेंडू आमचे चेक करत आहेत ते उमेश, नवीन बॉलरचं नाव आहे ते विराज. पाव विराज काय करिश्मा करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू विराज यांच्याकडून, खूपच उत्कृष्ट चेंडू. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एकच धावावरती समाधान मानणार होते, परंतु खूपच स्लो थ्रो आणि ह्या 2 धावा पुऱ्या केलेल्या आहेत त्यांनी. हॅलो, विराज यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतलेल्या आहेत. नक्कीच पुढचा चेंडूचा सामना करत आहेत प्रसाद. विरोधाचा पुढचा चेंडू प्रसाद यांच्यासाठी. उत्कृष्ट चेंडू, यॉर्कर चेंडू होता.
बॅट्समनलाही समजलं नाही आणि विकेट किपरलाही समजलं नाही. दोघांच्या डेंग्यामधून चेंडू हा पाठी केलेला आहे आणि डी मध्ये एकच धाव. विराज यांच्याकडून हा दुसरा चेंडू फेकून झाला. उत्कृष्ट गोलंदाजी विराज यांच्याकडून. खूप खोस्ता चेंडू मारतायत. नक्कीच यामध्ये भगवद्गीताचं वाटप करणार आहेत. सौजन्य खूपच आता उत्कृष्ट असं आयोजन श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्याकडून. नक्कीच आबा चांगलं तुमचं नियोजन आहे. आबासाहेब सौरभ लक्ष देत आहे सामन्यामध्ये. यामध्ये पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट असे गोलंदाजी करतायत ते विराज. यस धावसंख्या झालेली आहे ती 19. 3 चेंडू फेकून झाले. उत्कृष्ट गोलंदाजी करतात विराज आणि आता सामना करण्यासाठी समोर आलेले आहेत ते बॅट्समन विकास. पाहूया विकास काय करतात. ते षटकार चौकार उत्कृष्ट असा षटकार मारला होता मागच्या बॉलिंग ओव्हर मध्ये त्यांनी. पुढचा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नमुना आणि हा डॉट बॉल. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी भेटत आहे. ऑब्जेक्शन घेत आहेत बॅट्समन. अंपायरला सांगत आहेत फॉलो थ्रो मध्ये की बॉलवरती लक्ष द्या. नक्कीच पुढचा चेंडू विराज यांच्याकडून सामना करण्यासाठी तयार. पुन्हा हा चेंडू टाकून झालेला आहे अंपायर यांच्याकडून. विकेट. हो लेग साइडवरून बोललं. खूपच बारीक असं लक्ष आहे. अंपायर डोळ्यात तेल घालून बघत आहेत आणि विकेट झालेला आहे. विकेटचा पतंग झालेला आहे तो. विकास डक वरती आउट झालेले दाबा. या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी उमेश म्हात्रे साहेब यांनी उपस्थित ठेवल्याबद्दल श्री गणेश क्रिकेट क्लब यांच्यातून त्यांच्या मी सहर्ष स्वागत करत आहोत. आमचे मित्र 40+ चे आमचे प्लेयर उमेश म्हात्रे सर कॉमेंटेटर आलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि खूपच अति उत्कृष्ट असे संत आणि खूपच समजदार कॉमेंट्री करतात ते. त्यांचं आगमन झालेलं आहे. याच बीच मध्ये पुढचा चेंडू. आम्हालाही थोडं थोडं ते शिकवत आहेत कॉमेंटसाठी. हलकाच खेळून काढला चेंडू. पाहूया किती धावा भेटतायत ते. आणि डी यस कालच ते रात्री नाईट शिफ्ट करून आलेले आहेत तरी हजर झालेले आहेत खेळाडूंची आणि प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी. नवीन बॅट्समन प्रमोद आलेले आहेत. पाहूया काय करतात ते. त्यांनी आम्हाला थोडी थोडी कॉमेंट्री शिकवलेली आहे. धन्यवाद. याच बीच मध्ये ओव्हरची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. धावसंख्या झालेली आहे ती 20. नक्कीच पुढचा बॉलर आहे तो नाव काय रे विनोद. पहिला बॉल घेऊन येत आहे ते बॅट्समन. काय नाव बॅट्समनचं? ओके प्रसाद अजूनही टिकून आहेत. उमेश पहिला चेंडू प्रसाद यांच्यासाठी. पाहूया काय करतात ते. हो आउट. बाहेरच उभे होते. उत्कृष्ट चकमा दिलेला आहे त्यांनी आणि हा स्टंपिंग आउट. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी 20 धावांमध्ये रोखण्यासाठी त्यांनी फक्त 2च ओव्हर घेतलेले आहेत. नवीन बॅट्समन संतोष आलेले आहेत त्यांच्या जागेवरती. पाहूया संतोष काय करिश्मा करतात का. राहिलेला 5 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी नक्कीच त्यांना 10 ते 15 धावांची जरूरत आहे. पाहूया संतोष ना बॉलिंग. उमेश विनोद उत्कृष्ट गोलंदाजीचा नमाना करत आहेत विनोद. खूपच स्लो टाकलेला चेंडू. अंपायर यांच्याकडून हा चांगला चेंडू घोषित केलेला आहे. मिस डॉट बॉल. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत.
पुढचा चेंडू सामना करण्यासाठी तयार नवीन बॅट्समन पालत्रो मध्ये. हो पुन्हा एकदा हलकाच खेळून काढला आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल त्यांना. पोया संघाचे हार्ड हिटर स्ट्राईकला आलेले आहेत. आपल्या संघासाठी काय करतायत का? नक्कीच रविराज खूप छान आयोजन याच बीच मध्ये. यानंतरचा सामना होणार आहे तो या जिंकल्या संघा बरोबर कोळे यांच्या विरुद्ध होईल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार हार्ड हिटर त्या संघाचे प्रमोद. पाहूया षटकार चौकार काय करतायत ते. हो उंचावर मारायचा प्रयत्न हा फटका फसलेला आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. डी मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 22 धावा झालेल्या आहेत. डी मध्ये गेल्यामुळे पुन्हा स्ट्राईक राहील ती. हार्ड हिटर प्रमोद यांच्याकडे पाहूया. आणि धावसंख्या झालेली ती सर आमचे कॉमेंटेटर आणि स्कोरर 22 धावावरती खूपच उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे ती चोरमारवाडी संघाकडून. माझे मित्र आणि हा बीच मध्ये पुन्हा डॉट बॉल. सिंगनवाडी टीमने इथं लवकरात लवकर या आपला सन्मान घेऊन जावा. या षटकातील पुढचा चेंडू आणि खूप निर्णायकाचा चेंडू आहे. पाहूया डॉट जातोय का षटकार चौकार येतोय. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी केलेला आहे. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी तयार हार्ड हिटर. हो पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा डी मध्ये बॉल घेऊन गेले आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. फक्त 23 धावा 3 ओव्हर मध्ये खूपच कमी धावसंख्या या मैदानावरील आणि 24 धावामध्ये विन करावं लागेल ते समोरच्या संघाला. माझे मित्र रविराज आबासाहेब तयार आहेत कॉमेंट्री सांगण्यासाठी आम्हाला हेल्प करतील. त्या अगोदर त्यांनी प्लीज हे सामन्याचे नियोजन जरा सांगावे. हॅलो कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्त श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित संत तुकाराम महाराज चषक या ठिकाणी आयरोली या ठिकाणी साजरा होत आहे. तर या ठिकाणी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे ते 15,001 श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे ते गणेशवाडीचे प्रथम नागरिक व लोकायुक्त सरपंच माननीय बाळासाहेब माने व भाऊसाहेब तुकाराम हिनुकले माझे सहकारी यांच्याकडून दिलेले आहे. अशा सर्व दानशूर व्यक्तीचं आमच्या श्री गणेश क्रिकेट क्लबकडून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. तसेच तृतीय पारितोषिक दिलेलं आहे ते संतोष राजेराम हिनुकले व सचिन आठवडे आरेफ यांच्याकडून. व चतुर्थ पारितोषिक दिलेलं आहे ते श्री सद्गुरू बाबा महाराज क्रिकेट वायरस संघ सवादे. तसेच मी या ठिकाणी शिंगणवाडी टीमला विनंती करतो आपण जरा त्याच्या समोर यायचं सर्वांनी. शिंगणवाडी टीम या ठिकाणी आम्ही संत तुकाराम महाराज यांच्या बीज निमित्त या ठिकाणी भगवद्गीताचे या ठिकाणी प्रत्येक टीमसाठी भगवद्गीता देण्यात येणार आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने एक भगवद्गीता प्रत्येक मुलानं भगवद्गीता वाचून त्या भगवद्गीताचं महात्म्य आपल्याला कळून घेण्यासाठी आपण भगवद्गीताचं वाटप करत आहोत. तर श्री सिंगणवाडीच्या टीमने आपल्याला विनंती आहे आपण स्टेजच्या समोर या आपला सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी सिंगणवाडी सर्व टीम स्क्वॉड घेऊन या आपलं सर्व आपल्याला विनंती आहे. आणि या ठिकाणी मात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या हातामध्ये आता माईक देत आहे.
हॅलो, या ठिकाणी प्रथम षटक घेऊन आलेला आहे तो अमर आणि स्ट्राईक वरती आहे तो स्वप्नील. बघायचा आहे अमर याचा पहिला चेंडू स्वप्नीलसाठी आणि हा चेंडू टाकलेला आहे. हलकासा लेग साईड खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चकमा दिलेला आणि पंचाचा निर्णय आलेला या ठिकाणी. हा पहिला चेंडू व्हाईट टाकलेला आहे आणि अशा रीतीने धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली ती 1. अमर तांबेकर अतिशय चांगली गोलंदाजी चोरमारवाडी करून करत आहेत. पहिलं षटक आहे त्यांचं. बघायचं आहे परत एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार अमर आणि स्ट्राईकवर आहे तो. हलकासा खेळून काढलाय त्या ठिकाणी. एक धाव गेलेला आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली 2 धावा. किती धावाचं टार्गेट आहे आणि 24 धावाचं टार्गेट दिलेलं आहे ते. परत एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार अमर तांबेकर आणि बघायचा हा चेंडू टाकलेला आहे आणि सरळ फटका मारण्याचा प्रयत्न लेकिन त्या ठिकाणी चकमा दिलेला आहे तो गोलंदाजाने बॅट्समन यांना आणि निर्धाव असा चेंडू. बॅटिंग कुठली टीम करते शेळकेवाडी मोरा स्पोर्ट शेळकेवाडी. परत एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि स्ट्राईकला आहे तो स्वप्नील. बघायचंय आणि परत एकदा बीट झालेला आहे तो स्वप्नील. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते अमर तांबेकर आणि या षटकातील मला वाटतंय 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि परत एकदा 2 चेंडू टाकून 3 चेंडू टाकून झालेले आहेत. परत एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो अमर आणि स्ट्राईक वरती आहे तो स्वप्नील. शेळकेवाडी टीमचा हार्ड हिटर आहे स्वप्नील. बघायचा आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि परत उचलून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फटका फसलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण धावत आहेत. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी धावत आहेत आणि त्या ठिकाणी 2 धावाही पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसरी धाव त्या ठिकाणी आणि अशा रीतीने 3 धावा पूर्ण करून धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. थोडं खराब असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी फक्त 1च धाव होती. त्या ठिकाणी 2 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत त्या चोरमारवाडी टीमने. छोटस असं आव्हान आहे ते 24 धावाचं. बघूया किती चेंडूमध्ये पूर्ण करतायत ते शेळकेवाडी मोरा स्पोर्ट शेळकेवाडी आणि परत एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार. बघायचं आहे आणि हलकासा पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलेला आहे स्वप्नील यांचा आणि या ठिकाणी डॉट असा चेंडू झालेला आहे आणि या ठिकाणी कराड दक्षिण क्रिकेट चे अध्यक्ष माननीय सचिन देसाई यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत आहे. तसेच रवी महाराज होगले यांचंही या ठिकाणी उपस्थित हार्दिक स्वागत. आणि परत एकदा चेंडू टाकून आणि अतिशय चांगला असा चेंडू निर्धाव चेंडू आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत त्या 5 धावा. 5 धावा झालेल्या आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये मला वाटतंय 19 धावा 19 मोरा स्पोर्ट शेळकेवाडी यांना 12 चेंडू मध्ये 19 धावा. आणि या ठिकाणी दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो विकास आणि स्ट्राईक वर आहे तो स्वप्नील. 12 चेंडू आणि 19 धावाची जरूरत आहे. बघायचं आहे कशा प्रकारे त्या पूर्ण करतायत ते स्वप्नील स्ट्राईक वर खेळण्यासाठी आणि बघायचं पहिला चेंडू टाकलेला आणि हलकासा पूल केलेला लेग साईडला. बघायचं त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेला आहे. बघायचं दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो का नाही आणि त्या ठिकाणी दुसरी धाव बिन पूर्ण केलेलं आहे आणि अशा रीतीने धावसंख्या वाढत आहे आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालेलं आणि मला वाटतं या ठिकाणी 1 अतिरिक्त धाव आणि 3 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती मोरा स्पोर्ट 3 धावा. या 3 धावा पकडलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ते 8. एवढे निघून बोलतो हॅलो.
ओहो, तिथे झेल सोडला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. आवाज थोडा सोड ना, आवाज वाढव. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक उमेश म्हात्रे सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित संत तुकाराम महाराज चषक 2025 हे आयोजन तुम्ही पाहताय. काय छान हे नाव या स्पर्धेला दिलेलं आहे. खर तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जेने दगडासहित वया तारियला तैशा लाया. मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. इथे आणखीन एक षटकार येतोय. चांगली बॅटिंग आणि 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर पुढे आतापर्यंत 20. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. तुका अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. खरं तर तुकाराम महाराज बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो आपला अधिकार सुद्धा नाहीये. जगद्गुरु संत तुकाराम महाराज खरं तर मित्रांनो सावकाराचा मुलगा अशी तुकाराम महाराजांची पूर्वी ओळख होती. परंतु ते सर्व सोडून आपल्या समाजाची सेवा समाजाला आध्यात्मिक दिशा देण्याचं काम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना केलेलं आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. त्यासाठी पहिल्या मॅच मध्ये जिंकणारी टीम कोले श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले आपण तयार आहे टॉस साठी. 22 झाले. 24 धावांचं लक्ष आहे. 2 पाहिजे. खूप चांगली स्पर्धा कारण दक्षिण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज बीजा निमित्तानं हॅलो हा बस श्री जगद्गुरु तुकाराम महाराज बीजा निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित संत तुकाराम महाराज चषक 2025. फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. कुमार आला बॉलिंग साठी. बॅकफुटला जाऊन पुल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्याने बॉल आता सीमारेषेच्या बाहेर चालला. हा विजयी चौकार येतोय मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी टीमचा आणि हा सामना जिंकलाय शेलकेवाडी टीमनं. अभिनंदन, वेल प्लेड. चला टॉस साठी या. मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि